नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच आपला IBPS AFO मेन्सचा रिझल्ट लागलेला आहे. जे विद्यार्थी पास झाले असेल त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. आता पुढं नेमकी इंटरव्ह्यूची तयारी कशी केली पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे पहा. याच्यामध्ये आपण जे काही तुमचे कॉमन जे काही इंटरव्ह्यू असेल पहा तो कशा पद्धतीने दिला जातो किंवा कॉमन जे प्रश्न असतात ते कोणत्या पद्धतीचे असतात आणि त्याच्यानंतर आपण जे काही मॉक घेऊ तुमच्या जशी प्रोफाईल असेल तशा पद्धतीने ते प्रश्न बनवून दिले जातील पहा. ठीक आहे. आता पहिलं एक गोष्ट की आपले सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट्स, कारण डॉक्युमेंट्स हे जर असेल तर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकतात. डॉक्युमेंट्स वरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, ते व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या. कारण डॉक्युमेंट्स नसेल तर तुमचा इंटरव्ह्यू होणार नाही, तिथं कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाहीये. तरी सुद्धा मी एक थोडक्यात डॉक्युमेंट जे असेल पहा त्याच्याबद्दल बोलतो की डॉक्युमेंट जे असतील ते नेमके कुठले कुठले असले पाहिजेत तुमच्या जवळ. ते इंटरव्ह्यूचं जे काही कॉल लेटर येईल आता ते कॉल लेटर एक तुमच्याकडे असलं पाहिजे. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक ओपन होईल, जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल तर ओपन होईल पहा. तर ती प्रिंटआउट काढून ठेवणं आहे. व्हॅलिड ID प्रूफ तुमच्याकडे असलं पाहिजे, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे जे काही तुमच्याकडे असेल ते तुमचं असलं पाहिजे तुमच्याकडे. पासपोर्ट साईज फोटो बरोबर ठेवा, 2 ते 4 फोटो तुमचे बरोबर असले पाहिजे. 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे असलंच पाहिजे. 12th मार्कशीट आणि सर्टिफिकेट हे असलं पाहिजे पहा. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर माझं सर्टिफिकेट नाहीये, 12वीचं नाही किंवा 10वीचं नाहीये. तुमचं जे काही 10th सर्टिफिकेट असेल त्याच्यावरून तुमची बर्थ डेट जे असेल पहा ती चेक केली जाते, कारण बर्थ डेट जे असेल पहा ती मेन्शन असते सर्टिफिकेट वरती. ठीक आहे. तर सर्टिफिकेट जर तुमच्याकडे नसेल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ते काढता येतं. आणि जर ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला काढायचं नसेल तर तुमची जी काही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये जा, तिथं ऍप्लिकेशन द्या, तुम्हाला ते तिथं सर्टिफिकेट देतील पहा. त्यांना सांगा की सर माझे इंटरव्ह्यू आहे, त्यांना हे सांगा की माझ्या 4-5 दिवसातच इंटरव्ह्यू, अचानक डेट आली आणि मला ते काय सापडत नाहीये पण मला अर्जंट पाहिजे होतं. 4-5 दिवसात सांगितलं तर ते तुम्हाला एक 7-8-10 दिवसात तुम्हाला तिथं देऊन टाकतील पहा, कारण त्याला वेळ लागू शकतो. म्हणून जर डॉक्युमेंट्स आता नसेल हे, तर एक तर तुम्ही तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये जा आणि तिथून काढून घ्या. नसेल तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ते काढता येतात आणि तुमच्याकडे ते ऑनलाईन पद्धतीने डायरेक्ट तिथं भेटू शकतं पहा. ठीक. त्याच्यानंतर डिग्री सर्टिफिकेट PDC याच्याबद्दलही मी बोललेलो आहे. तर डिग्री सर्टिफिकेट जे असेल पहा ते डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे जे जुने विद्यार्थी जास्त असतील पहा, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन हे एक म्हणजे या वर्षी नाही झालं, 2024ला झालं, 23ला झालं, 22ला आलं, यांच्याकडे ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट असलंच पाहिजे. हा, जर का तुमचं ग्रॅज्युएशन 25ला झालं, तुमचं जे काही डिग्रीचा जो प्रोग्राम असतो डिग्री देण्याचा ते प्रोग्राम झालेला नसेल, तुम्हाला ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर ते PDC पण मान्य करतील, पण या वर्षीच्या मुलांचेच करतील, मागच्या वर्षी मुलांचे करणार नाही. नसेल काढलं तर तुमच्या युनिव्हर्सिटीत जा आणि तिथून ते लगेच काढून घ्या पहा. ठीक. त्याच्यानंतर ट्रान्सक्रिप्ट, डिग्री मार्कशीट जे असतील ते काही गरज नाही 8 सेमिस्टरचे सर्टिफिकेट ठेवण्याची पहा. जे मार्कशीट असेल ते ठेवण्याची काही गरज नाही. तुमच्याकडे ट्रान्सक्रिप्ट असेल, विषय संपला. आपलं सगळं एकाच याच्यामध्ये मांडलेलं असते, त्याच्यामुळे त्याचा जास्त ते डिमांड करत नाही की आम्हाला मार्कशीटच पाहिजे. तुमच्याकडे असतील तर तुम्ही बरोबर ठेवू शकतात, पण ट्रान्सक्रिप्टच तिथं ग्राह्य धरलं जातं. त्याच्यात आपल्याला प्रत्येक सेमिस्टर वाईज मार्कशीट असलेच पाहिजे असं नाही. ट्रान्सक्रिप्ट असेल तर चालून जाईल पहा. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट, EWS, OBC, SC ST याच्याबद्दल मी डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. कृपया हे जर तुम्ही जर एखाद्या कास्टमध्ये असताना त्याच्यातून फॉर्म भरला असेल, जर हे नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा तुमचं इंटरव्ह्यू होणार नाही. तुमच्याकडे मेन जे पाहिलं जातं ते इथं असते. तुम्ही OBC कॅटेगरीतून फॉर्म भरलाय तर याच फायनान्शियल इयरचं OBCचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का? जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर विषय संपतो तिथं, आरक्षणासाठी तुम्ही तिथं बसत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे EWS, OBC, SC ST वाल्यांनी आपले जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल या फायनान्शियल इयरचे तुमचे असले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. SC ST वाल्यांचं महाराष्ट्र स्टेटचं आणि त्याच्यानंतर सेंट्रलचं एकच फॉर्मॅट आहे. स्टेटचं असेल तरी चालेल आणि सेंट्रलचं असेल तरी चालेल, पण शक्यतो वेळ आहे तर सेंट्रलच्या याला ऍप्लिकेशन देऊन ठेवा, सेंट्रलचं तुमचं निघून जाईल पहा. ठीक. नॉन क्रिमिनल जे असेल OBC वाल्यांना लागलच, हे लक्षात ठेवायचं. ठीक. MSCIT सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते जर बरोबर घेऊन गेले तरी नो प्रॉब्लेम. जर नसेल MSCIT केलेली
तर आपण तिथं टिक मार्क केलेला असते पा की मला हा सब्जेक्ट होता कॉम्प्युटरचा म्हणून. तर त्या गोष्टी ज्या असतील पा ते MSCIT चे सर्टिफिकेट जे असेल पा ते सर्टिफिकेट तुम्हाला असेल तर बरोबर ठेवा. सगळ्यात महत्वाचं आहे एक्सपिरियन्स लेटर पा जे की पब्लिक सेक्टरमध्ये असतील, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑर्गनाइज स्टेट असो सेंट्रल गव्हर्नमेंट असो यांच्यामध्ये जर समजा ते काम करत असतील, सध्या चालू जॉब असेल तर त्यांना NOC कंपल्सरी लागते. तिथं कॉम्प्रोमाइज ते करत नाही, NOC तुम्हाला घेऊन जावे लागेल पा. दुसरं असं की प्रायव्हेट मध्ये तुम्ही काम करताय तर प्रायव्हेट मध्ये काम करत असताना तुम्हाला तिथं ते NOC मागतील याचे काही गॅरंटी नाहीये. तुमच्याकडे नसली तरी सुद्धा काही हरकत नाही, परंतु जर तुमच्याकडे जर NOC भेटत असेल प्रायव्हेट ऑर्गनायझेशनची पण तर तुमच्या बरोबर ती असायला पाहिजे. असली तर अति उत्तम पा. पण जर याच्यामध्ये तुम्ही काम करत असाल पब्लिक सेक्टरमध्ये जे काय अंडरटेकिंग असतील, कंपन्या असेल, बँका असतील, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये काम करत असतात किंवा तुम्ही महाराष्ट्र शासनच्या असू द्या मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असू द्या त्यांना NOC कंपल्सरी असेल हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे झाले डॉक्युमेंट्स, याच्याविषयी मी डिटेल बोललेलो आहे. मागच्या व्हिडिओची लिंक पण मी टाकून देतो त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण, आणि त्याच्यानंतर आपले जे काही चॅनल आहेत म्हणजे टेलिग्रामचे त्याच्यावर पण टाकून देतो. ते कृपया डॉक्युमेंटचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या, कारण डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचे असतील पहा, नंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असते. ठीक. पुढे गेल्यानंतर आता कॉमन ज्या गोष्टी असतील पहा ते इंटरव्ह्यू कसा असतो काय असतो इथं व्यवस्थित लक्ष द्या. आता पहिला जो टप्पा होता ते डॉक्युमेंटचा होता. आता येणार आहोत आपण DV झाल्यानंतर जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन जनरली कशावर असतात. एक लक्षात ठेवा, एक 5 ते 6 पिलर आपल्याला इथं इंटरव्ह्यू मध्ये दिसतात. कुठलाही द्या तुम्ही, तुमचा POचा असो, इन्शुरन्सचा असो, AFOचा असो, कुठलाही इंटरव्ह्यू द्या, त्या इंटरव्ह्यू मध्ये याच प्रश्नाभोवती किंवा याच पॉइंट भोवती तुमचा इंटरव्ह्यू फिरत असतो. वेगळं असं काही विचारणार नाहीये. दुसरं असं महत्वाचं असतं इंटरव्ह्यू मध्ये की इंटरव्ह्यू मध्ये नॅचरली त्यांच्या समोर प्रेझेंट तुम्ही झालं पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, तुम्ही आर्टिफिशियल पद्धतीने तिथं वाटतात, मग सर मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन सुद्धा मला मार्क कमी पडले, असं का होतं? याचं कारण असं असतंय कारण तुम्ही तिथं तुमच्या नॅचरल ज्या भावना आहेत त्या तिथं मांडलेल्या नाहीत. तुम्हाला प्रिपेअर केलं गेलं आणि तुम्ही आर्टिफिशियल रित्या तुम्ही तिथं प्रेझेंट होताय, हे चालत नाही. इंटरव्ह्यूला तुम्ही कुठलाही पहा, UPSC पहा, MPSC पहा, IBPS पहा, याच्यामध्ये तुम्हाला त्याच प्रश्नांवरती मार्क भेटतात जिथं तुम्ही जेन्युइन वाटतात तिथं पहा. त्याच्यामुळं कोणी कसा इंटरव्ह्यू देतोय त्याचे उत्तर जसेच तसे कॉपी पेस्ट करणं हे सगळ्यात मोठी चूक असते इंटरव्ह्यू मध्ये पहा. ठीक आहे. आता प्रश्न कशा कशा पद्धतीचे असतात आणि कोणत्या पॉइंट्स भोवती जातात ते आपल्याला पाहिजे. सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन विचारताना एक लक्षात ठेवा, हे सगळ्यांना येईलच असं नसते, सगळ्याला येईलच असं नसते. आता जर का इंट्रोडक्शन आलंय तर माझ्या मते मी आतापर्यंत जेवढे इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्या इंटरव्ह्यू मध्ये जर इंट्रोडक्शन जर विचारलं तर माझ्या मते इंट्रोडक्शन वरती तुम्हाला तुमच्या पद्धतीने पुढचा इंटरव्ह्यू तिथं डिसाइड करता येतो पा. जर तुम्हाला इंट्रोडक्शन विचारलं, तुम्ही असे इंट्रो मध्ये काही क्ल्यू द्या जे इंटरव्ह्यू तुम्हाला डायव्हर्ट करून देता येईल पा. त्यांच्यानुसार इंटरव्ह्यू नाही होणार, तुमच्यानुसार इंटरव्ह्यू होऊ शकतो. कधी? इंट्रोडक्शन विचारल्यानंतर. काय पद्धतीचं इंट्रोडक्शन दिलं पाहिजे? आता इंट्रोडक्शन देण्यासाठी असं काही विशेष नाही पा. पहिलं अगोदर हे पण सांगतो कारण बऱ्याच जणांना म्हणजे मी आता काय बोलावं याच्यावरती या गोष्टी आहेत पा. काही काही जण सांगतात की दरवाजा हा हाताने उघडा. सर मी लेफ्टी आहे, मग जर मी लेफ्टी असेल तर मी उजव्या हाताने कसं काय दरवाजा उघडल? तुमचा जर अपंगत्व असेल तर काही प्रॉब्लेम आहे का? अरे ती नॅचरल गोष्ट मला परमेश्वराकडून भेटलेली आहे, तर मी त्याच्यात काय बदल करू शकतो? मी जर समजा डाव आहे तर मी कसं काय दरवाजा उजव्या हाताने उघडू शकतो? कॉमन सेन्सची गोष्ट आहे यार, कोणी काही पण सांगतं या गोष्टी, ह्या मॅटर करत नाही. मी जर दरवाजा जर उजव्या हाताने जर उघडता डाव्या हाताने उघडून जर आत गेलो तर माझे मार्क कमी होतील, हे चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्हाला दरवाजा कसा उघडायचा काय उघडायचं डिपेंड करतं तुम्ही असलेल्या लेफ्ट असू नाही तर राईट असू कोणत्या हाताने दरवाजा उघडा. ठीक. उघडल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही दरवाजातून एंट्री आतमध्ये मारतात आणि गेल्यानंतर चेअर पर्यंत बसेपर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यूचे 20% जे असेल 100% पण ते इंटरव्ह्यू बऱ्यापैकी संपलेला असतो. का? कारण का ज्यावेळेस तुम्ही एंट्री आतमध्ये करतात त्यावेळेस तुमचं ऑब्झर्वेशन जे काय तिथं
एक जण असा असेल तुम्हाला की तो तुम्हाला फक्त ऑब्झर्व करत असतो, ते फक्त ऑब्झर्व करते, तुम्हाला प्रश्न नाही विचारणार, परंतु त्याचं ऑब्झर्वेशन एवढं क्लिअर असतं की तुम्ही येताय कसं आतमध्ये, त्याच्यानंतर तुम्ही त्या पॅनलला मेंबरला ग्रीट कसं करताय, त्याच्यानंतर तुम्ही कुठं कुठं परमिशन घेताय, मला लँग्वेज चेंज करायची परमिशन घेता येईल का किंवा घेताय का तुम्ही, त्याच्यानंतर बसत असताना तुम्ही विचारताय की मी बसू का नको, या सगळ्या गोष्टी तिथं ऑब्झर्व होत्यात आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमचं जे काही नेचर आहे ते त्याच्यावरून लगेच समजून जातं की तुम्ही कोणत्या प्रश्नाचे उत्तर कसे देऊ शकता, तुम्ही किती पोलाइट आहे, तुम्ही कशा पद्धतीने ग्रीट करू शकतात, तुम्ही कशा पद्धतीने डील करू शकतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या फक्त तुमच्या एंट्री केल्यापासून चेअरपर्यंत बसेपर्यंत समजलेले असतात. म्हणून ती जी गोष्ट असेल ती सिंपल असते, परंतु ती एवढी पण असं नाही समजायचं की काय नसतंय सर, मी कसंही गेलो आतमध्ये कसंही बसलो आणि कधी गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून म्हणलं तर हे चालत नसतं. तुम्ही ऑफिसर बनणार आहात उद्या, तर ऑफिसर बनणार आहेत तर मग त्या क्वालिटीचे तुम्ही असले पाहिजेत, त्या पद्धतीचं तुमचं वागणं असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी तुमच्या त्या फक्त एक 10-15 सेकंदामध्ये कळून जातात पहा. ठीक आहे. आत आल्यापासून ते खुर्चीपर्यंत बसेपर्यंत तुमचं कळून जातं. त्याच्यामुळं त्या ज्या गोष्टी असेल त्या प्रॉपर असल्या पाहिजे. आपला ड्रेसिंग सेन्स व्यवस्थित असला पाहिजे. आता होतं काय सर, मी ड्रेस घातलाय, मी रेमंडचा जरी घातलाय त्याला इस्त्री वगैरे पाहिजे. मी कुठलाही ड्रेस, मी तर म्हणतोय तुम्ही एक साधा कपडा घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला एक प्रॉपर इस्त्री वगैरे असली पाहिजे, इन्सेट व्यवस्थित असली पाहिजे. असं नाही की तिथं रेमंडचं किंवा सियारामचंच कपडे घालून गेल्यानंतर मार्क जास्त भेटतात, काही नाही असं. तुम्ही कसे दिसतात याच्यापेक्षा महत्वाचं असतं कसे रिप्रेझेंट होतात हे महत्वाचं असतं इंटरव्ह्यू मध्ये. त्याच्यामुळे कपडे घालताना एक लक्षात ठेवा की एक व्हाईट ड्रेस, व्हाईट शर्ट जो असेल ते शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट चालू शकते. तुमचा जे आकाशी कलरचा जर समजा असेल तर तोही चालू शकतो. जे काय फेंट आकाशी कलर आपण ज्याला म्हणतो पा, तशा पद्धतीचा शर्ट असेल, प्लॅन बॅक असेल, चालून जाते. फक्त जे काय तुमचे शूज असेल ते शूज असे टो वाले नकोय पा, म्हणजे एकदम असे लग्नात जसे घालतो तशा पद्धतीचे नको, एक नॉर्मल तुमचा शूज असला पाहिजे. लेसचा शक्यतो शूज घ्या, कारण लेस जर असेल तर एक ठीकठाक प्रोफेशनल वाटतं ते, त्याच्यामुळे लेसवाले तुमचे शूज असले पाहिजेत पा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा जे काय दाढी वगैरे जे असेल शक्यतो क्लीन सेव्हच करून द्या. तशी कट केलेली पण चालते, तुम्ही त्याला सेप वगैरे दिला, परंतु क्लीन केली तर चांगलीच गोष्ट आहे. कटिंग वगैरे वन साइड नकोय, टू साइड नकोय, आपले एक नॉर्मल कटिंग तिथं असली पाहिजे. कारण तुम्ही एका बँकेत ऑफिसर होण्यासाठी चाललाय, तुम्ही इथं कुठला टाइमपास इंटरव्ह्यू देण्यासाठी चाललेले नाहीये. तर तेवढा सिरियसनेस तुमच्यात असला पाहिजे पा. त्याच्यानंतर तुम्ही ब्लेझर घालू का नको घालू, तर हे एक प्रश्न असतो तुमचा पा. तर ब्लेझर जर ज्याला घालायचं असेल त्याने घाला, परंतु प्रॉब्लेम असा होतो की प्रत्येकाला ब्लेझर हे कम्फर्ट नसते, प्रत्येकाला ब्लेझर हे कम्फर्ट नसतं, टाय कम्फर्ट नसतोय. तुम्ही इंटरव्ह्यूला बसल्यानंतर कधी कधी काय होतं, टाय तुमचा लावलेला असतो परंतु तुम्हाला ते बोलण्यामध्ये कम्फर्टनेस येत नाही, मग तुम्ही असं असं कधी कधी करत असता. तर त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. याच्यामुळे जे कम्फर्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. मग तुम्ही ब्लेझर जर घालत असाल तर तिथं जाऊन ते घाला, नाही तर सकाळपासूनच घालून बसलाय, माग पूर्ण घाम आलेला असतो, ओला शर्ट झालेला असतो, या गोष्टी नको. म्हणून जर तुम्हाला त्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही ते एकदम प्रॉपर असले पाहिजे ब्लेझर आणि टायच्या बरोबर. दुसरं महत्त्वाचं त्याच्यामध्ये कम्फर्ट पण असले पाहिजे, उत्तर देताना त्रास नको, नाही तर तेच सांभाळता सांभाळता तुमचे नाकी नऊ येतात पा. त्याच्यामुळे जे आहे तुम्ही सिंपल जरी गेले तर असं नसतं की एएफओचा इंटरव्ह्यूला मी इनशर्ट फक्त करून गेलो सर, बाकीच्याला ब्लेझर घालून गेलाय तर मग त्याच्यावरून लगेच मार्क त्याचे एकदम 5-6 मार्क वाढले, असं नसते. तुम्ही सिंपल गेले ठीक आहे, परंतु तुम्ही चांगले रिप्रेझेंट जर झाले तिथं तर तुम्हाला सुद्धा मार्क चांगले पडतात पा. आता हे झालं मुलांच्या बाबतीमध्ये. मुलींच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर तुम्ही जे काय जे एकदम फेंट म्हणजे एक शांत कलर आपल्याला वाटला पाहिजे पाहिल्यानंतर, अशा प्रकारची सलवार कुर्ती तुम्ही घालू शकतात. परंतु हे घालत असताना एकदम असे भडक वगैरे डायरेक्ट आपलं अट्रॅक्शन जे असेल त्या पद्धतीने झालं पाहिजे असं व्हायला नको. एक शांत कलर म्हणजे थोडासा फेंट कलर तुमचा असला पाहिजे. तुम्ही असे युट्यूबवर कित्येक व्हिडिओ तिथं पाहू शकतात की जेणेकरून तुम्हाला ड्रेसचा एक थोडासा प्रॉपर आयडिया येऊन जाईल पा. दुसरं असं की सर साडी घालू का नको, हे जसं ब्लेझरच्या बाबतीत आहे तसं साडीच्या बाबतीत आहे. साडीमध्ये काही काही मुली कम्फर्ट असतात, त्यांना प्रॉब्लेम नाही येत, ते व्यवस्थितपणे तिथं त्या हँडल करू शकतात. पण काही काही मुलांना ती साडी जी असेल पण ती मुलींना ते प्रॉब्लेम असं होतं की त्या कम्फर्ट नसतात, त्यांना उत्तर देत असताना अनकम्फर्टनेस फील होतो. त्याच्यामुळं तुम्ही जर कम्फर्ट असाल तर साडीमध्ये योग्य आहे,
परंतु साडी घालून गेल्यानंतर हे पण लक्षात ठेवा, कित्येक जणांना त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत, तर ते आपल्याला माहित असलं पाहिजे. नाही तर साडी घालून जायचं आणि तुम्ही कोणती साडी घातली, कोणत्या टाईपची घातली, असे प्रश्न आल्यानंतर आपण म्हणतो अरे यार हे प्रश्न असतात का असे. ते त्यांच्या मनावर असतं. त्याच्यामध्ये एक लेडीज असते, त्या लेडीजला साडीची ठीकठाक एक माहिती असते. जर विचारले प्रश्न, मी म्हणत नाही की सगळ्यांनाच ते प्रश्न येऊ शकतात, विचारलेच तर प्रॉब्लेम होतील जर तुम्हाला माहित नसेल तर. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतील ड्रेसच्या बाबतीत तुम्ही व्यवस्थितपणे तिथं पाहून घ्या. युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत, कोणते ड्रेस घातले पाहिजेत, कोणत्या लेडीजनी कोणत्या प्रकारचे ड्रेस घातले पाहिजे, या सगळ्या गोष्टी युट्यूबवर तुम्हाला खूप सारे व्हिडिओ भेटतील. आणि याला एवढं पण महत्व नका देऊ की सर मग आता मी चूज करायला 2-4 दिवस लावतो, त्याच्यानंतर मग मी बघतो बेल्ट कोणत्या कंपनीचा घ्यायचा नाही. याच्यात वेळ घालत बसू नका. तुमचा जो हा वेळ असेल, हा डॉक्युमेंट्स आहे की नाही हे पहिलं पहा. कपडे एका दिवसात घेता येतात, पण डॉक्युमेंट्सला वेळ लागतो. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहे का नाही हे पहिलं पहा. जर डॉक्युमेंट्स नसतील तर ते पहिले काढायला टाका आणि त्याच्यानंतर तुम्ही कपड्याचा जो विषय आहे शेवटच्या 3-4 दिवसात सुद्धा कपड्याचा विषय संपून जातो, काही प्रॉब्लेम येत नाही तिथं. ठीक आहे. हे झालं ड्रेसच्या बाबतीत. आता येऊया इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये. आता मी अगोदरच सांगितलं, इंट्रोडक्शन जर सांगितलं, तुम्हाला बोलले इंट्रोडक्शन द्या म्हणून, तर तुम्हाला बऱ्यापैकी इंटरव्ह्यू तुमच्या हातात ठेवता येतो. ह्या मताचा मी आहे, जरी बाकीचे नसेल तरी पण. पण याच्यामध्ये होतं काय, तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये पण काही सिक्वेन्स असला पाहिजे. होतं काय, आपण द्यायचं म्हणून देतोय, मग सर नंतर मी तर इंट्रोडक्शन पण चांगलं दिलं होतं सर, पण मला मार्क कमी दिले. का कमी दिले? कारण का तुम्ही जे सिक्वेन्स असेल ते चुकले. त्याच्यावरून तुमची मॅच्युरिटी कळत असते की तुम्ही किती मॅच्युअर आहात. तर ह्या ज्या गोष्टी असतील ते त्याच्यावरून कळतात. इंट्रोडक्शन देताना एक सिक्वेन्स असला पाहिजे. पहिलं नाव तुम्ही सांगितलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं जिथून तुम्ही बिलॉंग करताय, मग जो काही डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट तुम्ही सांगितलं पाहिजे. तुमचं गाव अतिशय फेमस असेल, काही काहींचे गाव अतिशय नकाशावरती फेमस असतात, त्यांनी डायरेक्टली गाव सांगितलं तरी चालेल. आणि डिस्ट्रिक्ट असेल तर डिस्ट्रिक्ट तुम्ही सांगू शकतात. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये पीजी असेल तर पीजी, यूजी असेल तर यूजी, तिथं म्हणजे एज्युकेशन तुमचं सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही एक्सपिरियन्स जर असेल तर तुमचा एक्सपिरियन्स तिथं सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा हॉबीज हे तुम्ही सांगितलं पाहिजे. ठीक, इथपर्यंत सांगितलं. आता एवढं जर बोलायचं म्हटल्यानंतर बोलून ते देतील की नाही देतील मला माहित नाही. हे बोलल्यानंतर याला कमीत कमी 40 सेकंद तर लागेल. कधी कधी मध्येच फाटे फुटतात. तुम्ही या डिस्ट्रिक्ट मधून आहेत तर या डिस्ट्रिक्टचं महत्व काय आहे, या डिस्ट्रिक्ट मध्ये अजून काय आहे, हे फाटे फुटलेले असतात का. एवढं सगळं बोलून देतील याची मला गॅरंटी नाही. जर दिलंच बोलून तर हॉबीज पर्यंत या आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टॉप झाले तरी चालेल. कारण प्रत्येक जणांचा जे असतं, बऱ्याच जण असं वाटत असते फॅमिली त्याच्यामध्ये सांगितली पाहिजे. ह्या थोडासा मी वेगळा विचार करतो, कारण याच्यामध्ये तुम्हाला थोडासा चंचलपणा पाहिजे, थोडस चलाक आपण पाहिजे. कारण इथं जर तुम्ही फॅमिली जर ऍड केली, पहिली गोष्ट तुमच्या फॅमिलीला घ्यायचं की नाही घ्यायचं हे मला एक सांगा, हे आपल्याला पटतंय का? तुमच्या फॅमिली जी असेल फॅमिली मेंबरचा काही संबंध नसतो पहिली तुम्हाला घ्यायचं आहे, फॅमिली मेंबरला घ्यायचं नाही, या मताचा मी आहे. तर मी हे फॅमिली मेंबर हे सांगत नाही इंट्रोडक्शन मध्ये. मी त्याच्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला, तो तुमच्या फॅमिलीत कोण आहे. याच्यावरून काय दिसतं? याच्यावरून हे दिसतं, याच्यामध्ये माझे 40 सेकंद गेलेले असतील. मला दुसरा प्रश्न जर विचारला फॅमिली, तर माझे याच्यात पण 20 ते 30 सेकंद मी घालवू शकतो. म्हणजे एक प्रश्न माझ्या टप्प्यातला अजून वाढला आणि त्याच्यानंतर मी फॅमिली बद्दल माहिती तर देऊ शकतो. त्याच्यामुळे तिथं परफेक्ट आन्सर यायचं पण काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. म्हणून मी फॅमिली हा थोडासा सेपरेट ठेवतो, इंट्रोडक्शन मध्ये सांगत नाही. जर तुम्हाला इथं थांबवलंच नाही, ते म्हणले अजून काय तुझ्याविषयी माहिती, तर तुम्ही फॅमिली ऍड करा. ठीक. पण मला नाही वाटत की पूर्णपणे त्यांनी आतापर्यंत इंट्रोडक्शन जे असतील खूप कमी लोकांचं असं होतं, मध्येच ते प्रश्न विचारायला सुरुवात होते म्हणून इथं जे काय असतील इथं जे काही क्रॉस क्वेश्चन्स असतील ते क्रॉस क्वेश्चन्स तुमचे आले पाहिजे. आता जर समजा मी हे सिक्वेन्स न ठेवला, मी सांगितलं नेम, त्याच्यानंतर सांगितलं मी माझं सर एक्सपिरियन्स इथं आहे, त्याच्यानंतर पीजी यूजी, नंतर मी सांगितलं की डिस्ट्रिक्ट. अरे तुम्ही पण इंट्रोडक्शन दिलंय, तुम्ही पण ते बोललात पॉइंट, पण ते सगळे खालीवर पॉइंट्स केले. याच्यावरून काय दिसतं? याच्यावरून तुमची मॅच्युरिटी दिसते. तुम्हाला सिक्वेन्सच माहित नाही इंट्रोडक्शन कसं द्यायचं,
तर तुम्हाला मार्क कसे पडणार आहेत? मार्क कसे देणार? तुम्ही फक्त बोललाय, मार्क नाही भेटणार. मार्क नाही भेटणार. म्हणून एक सिक्वेन्स असला पाहिजे. सिक्वेन्स असल्यानंतर तुमची एक मॅच्युरिटी कळून जाते. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी असतात त्या प्रॉपर तिथं आल्या पाहिजे. दुसरं असं ते म्हणजेच काय, याच्यामध्ये मी हे सगळं सांगितलं, सगळ्यांनी सिक्वेन्स व्यवस्थित ठेवला, पण वेगळे पण काहीतरी दाखवावं लागेल. 1000 पोरं आहेत, त्यांना 100 निवडायचे, तर तुम्ही 1000 पोरं इंट्रोडक्शन जर द्यायचं म्हणलं तर या पद्धतीने देतील, पण तुमच्यात काय वेगळेपण आहे हे जर तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये दाखवून दिलं, काही ना काही क्ल्यू याच्यात देत चालले, तर तुम्हाला त्याचा फायदा झालेला दिसतो. फायदा झालेला दिसतो. जसं की समजा मी XYZ, माझं नाव प्रशांत दिनकर डोले, मी डिस्ट्रिक्ट जे की संभाजीनगरमध्ये इथून बिलॉंग करतो, ज्याचं पहिलं नाव हे औरंगाबाद होतं. प्रॉब्लेम काय झाला, ते असं बोलल्यानंतर जे एक मी असे म्हणू शकतो, ज्या सिटीतून मी बिलॉंग करतोय ती सिटी जी असेल पर्यटन राजधानी म्हणून महाराष्ट्राची ओळखली जाते. मी काय दिलंय त्यांना, क्ल्यू दिलाय की या शहराचं नाव बदललेलं आहे, याचं नाव पहिलं औरंगाबाद होतं. का होतं काय नाही या गोष्टी लगेच सुरुवात होते. पर्यटन राजधानी आहे, मी क्ल्यू दिलाय. सर कोणते पर्यटन? मी क्ल्यू दिलाय म्हटल्यानंतर तिथं फाटे फुटायला सुरुवात होणार आहे. या ज्या गोष्टी असतील अशा गोष्टी जर थोड्याशा इन्क्लूड त्याच्यात जर केल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्न त्याच्यावर राहण्याची शक्यता असते. मी म्हणत नाही 100% तसेच लगेच तशाच प्रकारे ते जाऊ शकतात. काही काहींना विचारायचं तर विचारतील, ते पॅनलच्या वरती डिपेंड राहिलं, ते विचारतील की पण बऱ्यापैकी ही गोष्ट तिथं झालेली असते. तुम्ही जसं बोलतात तशा पद्धतीचा इंट्रो तिथं चाललेला असतो. ठीक आहे. तर इंट्रोडक्शन मध्ये या गोष्टी तुम्हाला अतिशय महत्वाच्या असतील. त्याच्यामध्ये क्ल्यू दिले तर अतिउत्तम, आणि तुमच्या हॉबीज विषयी, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स जर असेल तर एक्सपिरियन्स विषयी, तर हे तुम्हाला तिथं व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं हे झालं इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये, की इंट्रोडक्शन कशा पद्धतीने दिलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट सर, लँग्वेजचा इश्यू आहे तुम्हाला. कारण मी इंट्रोडक्शन एकदम धाड 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 इंग्लिश मध्ये पाठ केला, असं वाटतं अरे काय फ्लुएंट इंग्लिश बोलतो यार असं वाटत असते. पण दुसरा प्रश्न येतो इंट्रोडक्शन झाल्यानंतर, सर तुमचं इकॉनॉमी बद्दलचं मत काय आहे? आता प्रॉब्लेम तर झाला ना भैया, ऍग्रीचा मुलगा आहे, इकॉनॉमी बद्दल प्रश्न विचारलाय, मग आपल्याला ते वाचलेलं असते की सध्या इकॉनॉमी कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, काय आहे. परंतु प्रॉब्लेम होतो की आपल्याला इंग्लिश वाक्यच बनवता येत नाही. मग आपला प्लस पॉइंट आहे की मला इकॉनॉमी बद्दल बोलता येऊ शकतं, पण प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम हा झाला की मला वाक्य बनवता येत नाही, म्हणून मी तिथं डिप्रेशन मध्ये गेलो आणि जो माझा प्लस पॉइंट आहे ते निगेटिव्ह झाला. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जर अशा प्रकारची तिथं परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही त्यांना बोला की सर मी याचं एक्सप्लेनेशन हिंदीतून या मराठीतून देऊ शकतो का, जे तुम्ही याच्यात कम्फर्ट असतात ते परमिशन घेतल्यानंतर म्हणतील येस येस बोला, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्यापैकी लँग्वेजमुळं असं डायरेक्टली बॅरियरच आलेत असं झालेलं नाही. हा, काही ठिकाणी आडवं पण लावलेलं नाही, तू इंग्लिशमध्येच बोलायचं असं पण झालं. आता हे त्यांचा जो स्वभाव असेल त्याच्यावर डिपेंड राहिलं, त्यांनी नाही अलाउ केलं तर आपल्याला बोलावंच लागणार आहे. पण तुम्हाला परमिशन घेण्याचे काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही परमिशन घेऊ शकता ना. विदाऊट परमिशन तुम्ही बदलू नका, तुम्ही परमिशन घ्या आणि तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता हे त्याच्यात सांगा. ह्याच्यावरून तुमचं काय होईल, ते जे उत्तर असेल ते प्रॉपर पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं. कारण लँग्वेजमुळे होतं असं, जर तुम्ही परमिशन न घेता तुम्ही कंटिन्यू त्याच्यामध्ये राहिले, तुम्हाला असे काही क्वेश्चन्स आले जे क्वेश्चन्स तुम्हाला बोलण्यासाठी थोडेसे प्रॉब्लेम असतात इंग्लिशमध्ये आणि तुम्हाला ते मराठीतून चांगल्या प्रकारे बोलता येऊ शकत असतात, या टायमिंगला तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात, म्हणून प्रॉब्लेम होतो. मग भावना जर तिथपर्यंत पोहोचलेल्याच नाही तर तुमच्या अँसरचा उपयोग काय, तुमच्या अँसरचा काय उपयोग आहे. म्हणून जर तिथं असे प्रॉब्लेम जर आले तर परमिशन नक्की घेतली पाहिजे, तुम्ही परमिशन नक्की घेतली पाहिजे. ठीक आहे. दुसरं, पर्सनल फॅमिली बॅकग्राऊंड विषयी तुमच्या याच्याविषयी तुमचा प्रश्न जे असतील ते विचारले जातात पायएफओला, परंतु त्याच्यामध्ये एकदम इमोशनल होऊन नंतर लगेच सर माझी खूपच भयानक परिस्थिती आहे सर, मी एकदमच याच्यातून बॅकग्राऊंड मधून आलेलो आहे. हे बघा, तुमच्या परिस्थिती आहे हे तुमच्या उत्तरातून दिसलं पाहिजे. तुमची परिस्थिती डाऊन आहे पण उत्तरातून दिसलं पाहिजे की डाऊन आहे पण सर मी तिथं लढतोय, तिथं मी
जे काही यश असेल त्याला भेटण्यासाठी मी ट्राय करतोय. मी त्या परिस्थितीचा काही विचार करत नाही. हे तुमच्या प्रश्नातून, तुमच्या उत्तरातून, जे त्यांनी सांगितलेले प्रश्न तुझ्या उत्तरातून तुमचं दिसलं पाहिजे. कारण का, तुम्ही जर एकदम इमोशनल जर करायला जर गेले तर प्रॉब्लेम होतो. एकदम इमोशनल करू नका. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्ही सांगा, पण त्याच्यातून हे पण दाखवून द्या की सर मी या परिस्थितीला घाबरलेलो नाहीये, मी याच्यामध्ये लढतोय आणि मी नक्कीच कधी ना कधी यशस्वी होईल. हे त्याच्यातून दिसू द्या. हे दिसू द्या म्हणजे त्यांना दाखवण्यासाठी काय करावं लागतं सर, याच्यासाठी तुमची उत्तरं तशा पद्धतीचे असले पाहिजेत. ही पहिली गोष्ट. ठीक. त्याच्यामुळं इथं एकदमच सर मी असं आहे तसं आहे, मग मी एकदमच त्यांना हे करून टाकतो, असं होत नाही. कारण त्यांना हे माहित असतंय काही काही अशी परिस्थिती निर्माण करतात, त्यांची ती परिस्थिती नसते, पण ते सांगतात तसं आणि सांगितल्यानंतर त्यांना असं वाटत असतं मार्क जास्त भेटतील. ते आपल्या आईवडिलांच्या वयात आहे. त्यांना 20-30 वर्षाचा अनुभव आहे बँकेत. बँकेमध्ये लोन घ्यायला खूप सारे लोक त्यांच्याकडे आलेले असतात. खूप सारे इमोशन्स त्यांनी पाहिलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ओळखायला 2 मिनिटं खूप झाले त्यांची. त्याच्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी असतील तर त्या गोष्टीवरती थोडासा कंट्रोल ठेवा. ज्या गोष्टी रिअल आहेत त्या गोष्टी तुम्ही एक्सप्रेस व्हा. ठीक आहे. जिथं खोटं बोलायचं असतंय ते बोलता येतं, पण तुमचे एक्सप्रेशन पण तसे असले पाहिजे. नाहीतर चेहरा तुमचा एकदमच चांगला टवटवीत मस्तपैकी आणि तुम्ही म्हणताय सर मी फार गरीब आहे. नाही चालत. नाही चालत गोष्ट. त्याच्यामुळे जे काही इमोशन असेल तसे तुमचे एक्सप्रेशन पण असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी मॅच करता आल्या तेव्हा तुम्हाला तिथं मार्क भेटतात. ठीक आहे. तर फॅमिली बॅकग्राऊंड जे असेल ते तुम्ही तिथं सांगितलं पाहिजे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पहा. आता मी पीओचे पण आता इंटरव्ह्यू घेतोय पहा. आता याच्यामध्ये एक दिसतंय मला की सर मी पीओचा इंटरव्ह्यू देतोय, मला ऍग्रीचे प्रश्न काय विचारतात. अरे हे मी प्रत्येक वेळेस सांगतोय यार, ऍग्रीचे का विचारतायत. आता मला एक सांगा, जर समजा इथं 100 पोरं जर घेतली, 100 पोरांपैकी बीकॉम हे जी मेन स्ट्रीम समजली जाते बँकिंगसाठी, हे कमीत कमी 50 ते 60% लोक आहेत आणि ऍग्रीचे कमीत कमी 20% लोक तर आहेच ना ऍग्रीचे पोरं. राहिलेले ऑदर जे असेल ते तुमचे 20% येत असतील. बरोबर. बीए वाले, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग वाले, हे सगळे. पण याच्यामध्ये हे लक्षात ठेवा की यार, जर समजा मी बीकॉमचा आहे आणि पॅनल तिथं बसला, पीओ बाबतीत सांगतो मी, एपोच तर आहेच पण पीओ बाबतीत सांगतो. मी जर समजा इथं बसलेलो आहे, मी इथं बसलेलो आहे पॅनलमध्ये, असे 5 मेंबर बसलेले आणि सारखे सारखे बीकॉमचे पोर आहेत. मी काय विचार, असेट काय असते, लायबिलिटीज काय असते, बॅलन्स शीट काय असते, त्याच्यानंतर बीसी रेशिओ काय असतोय, अकाउंटन्सी काय असते, त्याच्यानंतर तुमचं जे काही ऑडिट असेल त्याचे प्रकार किती, टॅक्सचे प्रकार किती, जीएसटी काय असतो, या सगळ्या गोष्टी मी विचारतो. वन नेशन वन टॅक्स काय असते, एंटिटी काय असते, डबल एंट्री काय असते, सिंगल एंट्री काय असते, हे बीकॉमचे प्रश्न विचारून विचारून ते बोर झालेले असते. आणि मध्येच असा कॅन्डिडेट येतो जो ऍग्रीच आहे. अरे बोर झालेत ते आणि तुमचं बॅकग्राऊंड पण ऍग्री आहे, तर तुम्हाला ते प्रश्न एक थोडस इंटरव्ह्यू मध्ये, पॅनल मध्ये थोडस एक इंटरेस्ट निर्माण होतो की काही ना काही आपल्याला वेगळं ऐकायला भेटणार आहे. आता आपण प्रश्न पण तसे वेगळे विचारू, म्हणून तुम्हाला ते ऍग्रीचे प्रश्न विचारतात. आणि हे पोरगा काय म्हणतोय, सर मी जनरल बँकिंग करतोय, मला ऍग्रीचे का विचारतोय. अरे तू त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे तर का नाही विचारणार ते प्रश्न. म्हणून ऍग्रीचे प्रश्न तुम्हाला तिथं दिसतात, हे लक्षात ठेवा. ऍग्रीचे प्रश्न तुम्हाला दिसतात आणि पॅनल मेंबर मध्ये आपला फील्डचा माणूस आहे का नाही हे ओळखता येतं त्याच्या प्रश्नावरून. तेवढं मग तुम्ही चंचल चलाक असलं पाहिजे. कारण जर समजा मी विचारलं, हा केसीसी काय असते, तुम्ही सांगितलं मी केसीसीचे लोन केलेले आहेत, म्हणजे पॅनल मेंबरने. सर शेळीपालन काय असते, शेळीपालनचं लोन केलेलं असते. त्याच्यानंतर शेतीमध्ये तुमचा क्रॉपिंग पॅटर्न काय असतो, कारण मी केसीसी जर करत असेल तर मी क्रॉपिंग पॅटर्न पाहणार आहे, तर क्रॉपिंग पॅटर्न त्याला माहित असतो. त्याच्यानंतर मी जर विहिरीसाठी किंवा त्याच्यानंतर बोरवेलसाठी, बोर तर शेतात असतो, तर त्या गोष्टी माहित असते. पण जेव्हा तो विचारतो की सोयाबीनवरती हा डिसीज येतो, या डिसीज साठी कोणतं औषध मारायला पाहिजे, तर एक लक्षात ठेवा, इथं समजायचं की हा माणूस ऍग्रीचा असू शकतो
आणि याच्या प्रश्नामध्ये डेप्थनेस जाणवतोय म्हटल्यानंतर याला ॲग्रीचं नॉलेज आहे, तिथं फेकाफेकी करून चालत नाही. ही रियालिटी सांगतोय. जे काही ऍक्च्युअली इंटरव्ह्यू दिलेले असतील त्या मुलांनाही अनुभव आलेले असतील पा. त्याच्यामुळं काही काही गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला ओळखाव्या लागतात की हे कसं इथून पुढे आपल्याला जायचं इंटरव्ह्यू मध्ये. तर त्याच्यामुळं ऍग्रीच्या प्रश्न का विचारला जातात पीओला किंवा अदर इंटरव्ह्यूला तुम्ही कुठल्याही जा, मी जनरलचा देऊ द्या कुठलाही द्या, पण ऍग्रीचे का विचारतात? कारण का तुमचं ऍग्रीकल्चर हे बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा टक्का जो असेल तो बीकॉम वाल्यांचा जास्त असतो रे. ऍग्रीचा थोडा जनरल बँकिंगला त्यांच्यापेक्षा कमी असतो. एएफओला तर विशेष नाही, ऍग्रीचेच प्रश्न राहतील पा. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतील तर ते ग्रॅज्युएशन वरती आता हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. बरं, बेसिक बेसिक टर्म तरी माहित पाहिजे. मान्य आहे की तुमचं ग्रॅज्युएशन 2019-20 ला झालंय. 2019-20 ला जर झालं असेल तर मी मान्य करतो की तुमच्या टर्म ज्या असतील त्या थोड्याशा विसरू शकतात. पण तुमचं ग्रॅज्युएशन 2024 ला झालं आणि तुम्हाला टर्मच माहित नाही, तुम्हाला पॅथॉलॉजी म्हणजे काय हे माहित नाही, तुम्हाला पोमोलॉजी म्हणजे काय माहित नाही, तर मी कसं काय अपेक्षा करू शकतो रे तुमच्याकडून? बरोबर आहे, कसं काय अपेक्षा करू शकतो? त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलंय, ग्रॅज्युएशन मध्ये गॅप आहे, तर गॅप लक्षात ठेवा. जर का तुमचा गॅप असेल तर तुमचा मॅक्सिमम इंटरव्ह्यू गॅपवर चालतो. का चालतो? तुम्हाला तिथं एवढ्या दिवस काय केलंय याचं जस्टिफिकेशन त्यांच्यापर्यंत त्याच पद्धतीने गेलं पाहिजे जे त्यावेळेस ते सॅटिस्फॅक्शन होतील, त्यावेळेस समजायचं आपलं जस्टिफिकेशन बरोबर आहे. जर का ते सॅटिस्फाय नाही झाले तर तुम्हाला तिथं मार्क कमी असतात पा. म्हणून जस्टिफिकेशन देत असताना एकदम प्रॉपर पद्धतीने दिलं गेलं पाहिजे. आता हा गॅपच्या प्रश्नावरती सगळ्यांचे उत्तर हे वेगवेगळे असणार आहेत, कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये तीच गोष्ट नसते. काहींच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या असतात, त्याच्यामुळे तो गॅप पडलेला असतो. काहींचा प्रिपरेशनमुळे गॅप पडलेला असतो. काही एमपीएससी मध्ये होतात ते शिफ्ट बँकिंग मध्ये झाले असतील किंवा युपीएससी वर होतात शिफ्ट बँकिंग मध्ये झाले. सगळ्यांच्या लाईफ मधले जे गॅप असेल त्या गॅपला वेगवेगळे कारण असतात. मग आपण एखाद्याचं कॉपी पेस्ट जर करत असेल तर ते आपल्याला मॅच होतं की नाही हे पहिलं आपण चेक केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणून जे काही गॅप असेल तो गॅप तुम्हाला तिथं ज्या वेळेस तुम्ही येताल आमच्याकडे त्यावेळेस तुम्हाला तो प्रॉपर पद्धतीने तिथं फिल करून दिला जाईल पा, एकदम व्यवस्थित. पण आम्हालाही खरं सांगा की सर हे असं असं घडलेलं आहे, मग त्याला आपल्याला मॉडिफाय करता येतं पा. ठीक आहे. तर हे ग्रॅज्युएशनच्या बाबतीत, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन काच केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन करून तुम्ही तुमच्या फील्डमध्येच काम का नाही करत, असे जे प्रश्न असतील ते प्रश्न कॉमन असतात, त्याला तुम्हाला उत्तर द्यावीच लागते. लक्षात ठेवा. तिथं मग सर मी करायचं म्हणून केलंय असं उत्तर नकोय. तुम्ही जर एखाद्या फील्डला जात असताल, एखादा जर निर्णय घेत असताल तर निर्णय का घेतला याच्यासाठी कारण असतात, ते कारण तुम्हाला तिथं सांगावेच लागतील पा. तर पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय, तुम्ही या ग्रॅज्युएशन वाल्यांपेक्षा कसे बेटर आहात हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल. आणि या पोस्ट ग्रॅज्युएशनचा माझ्या बँकेला फायदा काय होईल? कारण तुम्ही एक स्टेप थोडं शिक्षण जास्त घेतलेलं आहे हे बाकीच्यांपेक्षा, तर मग तुम्ही कसे वेगळे हे तुम्हाला दाखवावं लागेल. आणि तुम्ही केलेले जे काही प्रॅक्टिकल असतील, थिसिस असतील, तुम्ही केलेले रावी असेल, मॉड्यूल असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये या पॉइंटमध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर बँकिंग अवेअरनेस, ह्याच्याविषयी पण प्रॉब्लेम आहे. बँकिंग अवेअरनेस विषयी, बँकिंग अवेअरनेस मध्ये काय करावं? अरे मला एक सांगा, सरळ सरळ गोष्ट आहे राव, काही काही मी पाहिलेत आता इंटरव्ह्यू घेताना. बँकिंग अवेअरनेस करताना काय करतेत माहिती, इतक्या डेप्थ मध्ये करतेत की एटीएम मध्ये पैसे कसे टाकायचे, त्याच्यानंतर त्याच्या आतमधले फंक्शन, कॅश वगैरे कशी ठेवायची. अरे मला एक सांगा, हे एक्सपिरियन्स वाल्यांचे प्रश्न असतात. आता आम्ही एक्सपिरियन्स वाल्यांचे इंटरव्ह्यू घेतो, त्यांना ज्या बाकीच्या टर्म्स असतील त्या कमी असतात, पण तुम्ही काय काम करता याच्यावरती प्रश्न असतात. बरं, हे प्रश्न त्यांना प्रॅक्टिकल बेसवरती उत्तर द्यावं लागणार या प्रश्नाचे. त्यांना असं सरळ सरळ डेफिनेशन सांगून चालत नाही, कारण बुकिश लँग्वेज ही पूर्ण वेगळी असते, प्रॅक्टिकल नॉलेज ही पूर्ण वेगळं असते. म्हणून एक्सपिरियन्स वाल्यांचे प्रश्न हे खूप वेगळे असतात ऍज कम्पेअर टू फ्रेशर्स वाल्यांपेक्षा. तर बँकिंग अवेअरनेस आपण कसं केलं पाहिजे, तर हे बँकिंग अवेअरनेस हे आपण कस्टमर बेस केलं पाहिजे. कस्टमर बेस का सर? कारण तुम्ही अजून बँकेत काम करायला सुरुवात केलेली नाहीये, आतमध्ये काय चालतंय काय नाही याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये.
तुम्ही अजून बँकेच्या कस्टमरच्या भूमिकेत आहेत. मग तुम्ही आतापर्यंत बँकेत गेले असताल, अकाउंट असेल, तर मग ते तुम्हाला सहज विचारतात तुम्ही कोणत्या बँकेत मध्ये अकाउंट खोललेलं आहे. मग पुढचे प्रश्न सुरू होतात की अकाउंटचे प्रकार किती आहेत. मग तुम्ही आरटीजीएस केलेला असेल तर आरटीजीएस काय आहे, नेफ्ट काय आहे, त्याच्यानंतर चेक काय असतो, डीडी काय असतो, हे प्रश्न तुमचे सुरू होतात. म्हणजेच तुमचे हे कस्टमर बेस तुमचे काय झाले, क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर तुम्ही ऍज अ स्टुडंट आहेत म्हणून स्टुडंट बेस पण क्वेश्चन्स त्याच्यात ऍड होतात. जसं की तुम्ही ऍड त्याच्यात करू शकतात फायनान्शियल इन्क्लुजनसाठी स्कीम्स कोणत्या आहेत, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कोणते आहेत, हे स्टुडंटचे प्रश्न आले. आता मी कस्टमर आहे, मला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, मी न शिकलेला माणूस आहे पण माझा बिझनेस आहे, मी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची डेफिनेशन पाठ करेल का रे? नाही करणार. मला काय गरज आहे यार, मला चेकशी मतलब आहे. मी चेक दिलाय, माझे पैसे ट्रान्सफर झाले, विषय संपला. पण मी आज अ बँकर्स बनणार आहे, मी स्टुडंट आहे, या लाईफ मध्ये आहे की मला आता प्रिपरेशनच्या फेज मध्ये आहे, तर मला निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट माहित असलं पाहिजे. लक्षात आहे का? म्हणून कस्टमर बेस आणि स्टुडंटचे प्रश्न हे दोन्ही एकत्रितरित्या करावे लागतात, तेव्हा कुठं तुम्हाला बँकिंग अवेअरनेसचे प्रश्नाचे उत्तर देता येतात. तर या गोष्टी तुम्हाला एक प्रॉपर करा. हे सगळे इंटरव्ह्यू पीओ असेल सगळ्याला लागू होतं बरं का, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर हे बँकिंग अवेअरनेस पहा. तर या गोष्टी, सर तुम्ही एटीएम वापरता का? हो वापरतो सर. मग डेबिट कार्ड काय असतं, क्रेडिट कार्ड काय असतं, मग तुमच्याकडे कोणत्या टाईपचं एटीएम आहे, त्याच्यानंतर एटीएम किती टाईपचे असतात, या सगळ्या ज्या गोष्टी असतील ह्या तुम्हाला माहित पाहिजे. डिजिटलायझेशन बँक म्हणजे डिजिटल बँकिंग करताय का, ऑनलाईन बँकिंग काय असतं, हे सगळे प्रश्न तुमचे तिथं सुरू होतात. ठीक. कारण आता सध्या तुम्ही जास्त करून ऑनलाईन बँकिंगच करताय. मग फोन पे, त्याच्यात युपीआय मध्ये फोन पे येईल, गुगल पे येईल, बाकीचे जे काय असतील ऍप ते येईल. मग ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे. ठीक आहे. तर बँकिंग अवेअरनेस करताना ही काळजी घ्यायची. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अबाउट पर्टिक्युलर पोस्ट पा, म्हणजेच तुम्ही ज्या पोस्टसाठी जाताय, त्या पोस्टसाठी तुम्हाला असलेले रोल हे माहीत असले पाहिजे. तुम्ही जाताय त्या पोस्टसाठी आणि तुम्हाला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल, मग तुम्ही अभ्यास कसं काय करताय? तुम्ही कुठल्याही, उद्या मला जर समजा मुंबईला जायचंय, मुंबईला मी असंच जाईल का? काही ना काही काम असेल. ते काम कशाचं आहे, काय करावं लागेल त्या कामासाठी, या सगळ्या गोष्टी मी अगोदर प्रिपेअर केलेल्या असेल ना. तसंच ही पोस्ट साठी मी जातो इंटरव्ह्यू साठी, मग त्या पोस्ट बद्दल ती माहिती तर मला पाहिजे, बरोबर आहे. तर ती गोष्ट तुमच्याकडे असली पाहिजे. त्याचे रोल काय आहेत, त्याचे चॅलेंजेस काय काय असतात, हे तुम्हाला नेटवरती सगळ्या गोष्टी भेटून जातील. त्याच्यानंतर करंट अफेअर्स, याला लिमिट नसतं. तुम्ही जसं बोलताल तशा प्रकारचे तुमचे करंट अफेअरचे क्वेश्चन्स तिथं तयार होत असतात. तुम्ही म्हणले सर माझा हॉबीज क्रिकेट आहे, मग क्रिकेटचा आता लेडीजचा वर्ल्ड कप झालाय, तर ते वर्ल्ड कप कोणी जिंकला, काय जिंकला, हे क्वेश्चन्स तुमचे सुरू होतील. तर हे करंट अफेअरचे क्वेश्चन्सला लिमिट नसतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर सिच्युएशन बेस, हे क्वेश्चन्स तेच विचारतो ज्याने बँकेत काम केलेलं असते आणि ते पॅनल मेंबर हे बँकेत काम केलेलं असते. त्याच्यामुळं सिच्युएशन, त्यांचा 20-30 वर्षाचा अनुभव, 20 ते 30, आपल्या आई वडिलांच्या वयातले रे ते, 20-30 वर्षाचा त्यांनी बँकेमध्ये अनुभव घेतलेला आहे. ह्या बँकेमध्ये त्यांना व्हेरियस टाईपचे लोक भेटतात, लोन घेण्यासाठी येतील, त्याच्यानंतर तुमचे जनरल ऑपरेशनचे कामासाठी तिथे लोक येतात, खूप साऱ्या टाईपचे लोक तिथे भेटलेले असतात. आणि त्यांचे जे अनुभव असेल त्याच्यातलीच एक सिच्युएशन ते घेतात आणि तुमच्या समोर मांडतात, सांग याच्याबद्दल, तू याच्यामध्ये काय करशील, अशी अशी सिच्युएशन आहे, असे असं झालंय सर. फॉर एक्झाम्पल, खूप सारी गर्दी तुमच्या पुढे आहे, तू पीओ आहे किंवा एएफओ आहे, खूप सारी गर्दी अशी रांग लागलेली आहे आणि एवढी मोठी गर्दी आली ना, अचानक एखादा माणूस येतो आणि ते फुल्ली अग्रेसिव्हली म्हणतो, अरे तुला काम करता येत नाही का नीट, एवढी सगळी गर्दी झाली, असं तसं, या सगळ्या गोष्टी ते बोलतो, फुल्ली अग्रेसिव्ह आहे. तुम्ही डायरेक्ट त्याची कॉलर पकडणार का? जो नाही पकडू शकत. ते बँकेत गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं तुमचा प्रश्न, पण तुम्ही इथं उत्तर सांगताना असं नाही म्हणू शकत सर मी डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करल, डायरेक्ट मी त्याची कॉलर पकडल, ह्या गोष्टी नसतात. ह्या गोष्टी तुम्हाला पोलाइटनेसनी तिथं बोलावं लागेल, तुमच्या बोलण्यात ते पोलाइटनेस असला पाहिजे. एक थोडंसं शांततेत गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागतील, समजून सांगावं लागेल. ही जी गोष्ट असतील सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्सला कुठल्याही प्रकारचं अग्रेसिव्हली जे उत्तर असेल आणि वन साइड जे उत्तर असतील ते चालत नाही. सिच्युएशन तयार झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही साइडचा विचार करावा लागतो, एक मधला मार्ग तुम्हाला पकडावा लागत असतो आणि कुठेही थोडंसं शांततेत ते मार्ग आपल्याला घ्यावा लागतो. जसं की तुम्ही म्हटले
जर सिच्युएशन बेस, आता तुम्ही म्हणता हे एकदमच जर समजा पाकिस्तानने आपल्यावर अटॅक केला असं म्हटलं जातं, त्याच्यानंतर आपण सिंदूर ऑपरेशन केलं, मला सांगा भारताने लगेच दुसऱ्या दिवशी अटॅक केला का? नाही केला. थोडस शांत राहिले, सगळं प्लॅनिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर पाकिस्तानवरती अटॅक केला. म्हणजे सिच्युएशन तयार झाली, परंतु आपण तिथं विचार करून तिथं उत्तर दिलं. तुम्ही डायरेक्टली इथं काय होतं, सिच्युएशन तयार केली, तुम्हाला हे निर्णय घेताल की हे निर्णय, लगेच येस ऑर नो मध्ये उत्तर देतात. हे चुकीचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मधला मार्ग पकडावा लागतो, दोन्हीही बाजूचा विचार करावा लागतो, तेव्हा तुम्हाला सिच्युएशन बेस्ड जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चनचे आन्सर देता येतात. आणि हे क्वेश्चन्स असेच असतात, त्यांनी ह्या 20-30 वर्षामध्ये ज्या जे अनुभव घेतले असतील त्याच्यातला एक अनुभव उचलतात आणि तुमच्या समोर आणून ठेवतात. याच्यामध्ये तुम्ही काय करतात? हे प्रॉब्लेम्स आपल्याला जर सॉल्व्ह करायचे असतील तर इथं तुम्हाला शांततेतच उत्तर द्यावं लागेल. ठीक. आणि तिथं मला सांग, डायरेक्ट मी म्हटलं सर नाही मला नाही माहिती, सिच्युएशन तयार झाली आणि मला नाही सर मला काहीच समजणार नाही, सॉरी सर, म्हण कसं काय तुम्हाला मार्क देतील? तुम्ही ऑफिसर बनताय तर सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आन्सर देणं कंपल्सरी आहे, द्यावंच लागणार आहे. जर दिलंच नाही तर समजायचं तुम्ही इथं फेल आहात. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या इम्पॉर्टंट असतात. तर हे सगळ्या इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये झालंय. आणि याच्यामध्ये दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतील पहा. हे म्हणजे काय? एक म्हणजे तुमचे पहिला पॉइंट, बँकेचा कुठला इंटरव्ह्यू असो, बँकेसाठी सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो बिझनेस, सगळ्यात महत्वाचा. आणि त्याच्यानंतर असतो हा सगळ्यात मोठा चॅलेंजेस बँकेसमोर आहे, एनपीए कमी करणे किंवा एनपीए ची रिकव्हरी करणे. ह्या दोन पॉइंट मध्ये जर तुम्ही जर बसले, सर हे कसं काय बसायचं, हा सगळा इंटरव्ह्यू त्याच्यासाठीच असतो बाळांनो, की बिझनेस तुम्ही वाढवू शकता का तुमच्या बोलण्यावरून. त्या 10 मिनिटात जर त्यांना वाटलं की हा माणूस मला बिझनेस देऊ शकतो, हा माणूस एखाद्या चांगल्या प्रकारचं डील करू शकतो कस्टमर बरोबर, या पॉइंट मध्ये तुम्ही बसताय, ओके, पहिला पॉइंट मध्ये क्लिअर. दुसरा पॉइंट असतो एनपीए, जे बँकांचा सगळ्यात मोठा आता प्रॉब्लेम आहे. हा मुलगा एनपीए कमी करू शकतो का, रिकव्हरी करू शकतो का, या पॉइंट मध्ये तुम्ही बसलात, तुमच्या उत्तरातून ते दिसत असलं तर तुम्हाला 100% जे काय तुमचा इंटरव्ह्यू असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क पडलेले दिसतील पहा. मी म्हणत नाही की त्याचं फायनल सिलेक्शन, कारण तुमच्या लीडवर पण डिपेंड असते लेखी, परंतु ही परिस्थिती अशी आहे की या दोन पॉइंट मध्ये तुम्ही बसले पाहिजेत. आणि ते बसण्यासाठी हे जे पॉइंट्स असतील याचे उत्तर त्या पद्धतीचे असले पाहिजेत. तुम्हाला डायरेक्ट असं नाही विचारणार की हा तुम्ही बिझनेस मध्ये बसताय मग तुम्ही हे करा, असं नाही. तुम्ही हे जे उत्तर देतायत ना, हे उत्तर याला मॅच झाले पाहिजे या दोन पॉइंटला. तुम्हाला जिथं जिथं कठोर भूमिका घ्यायची तिथं तुम्ही कठोर भूमिका पण घेता आली पाहिजे. हे जर दिसलं तर तुम्ही याच्यात बसतात, एनपी आणि रिकव्हरीच्या बाबतीत. ठीक. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये. आता इंटरव्ह्यू बद्दल खूप सारं बोलण्यासारखं आहे पहा. जे आपल्याकडे स्टुडंट आता पीओचा अनुभव असेल, बँक ऑफ बडोदाचा असेल, तर त्यांचा सगळ्यांचा अनुभव तुम्ही विचारू शकता. कारण इंटरव्ह्यू कधीही असं आपला घाईघाई होत नाही. मी आता बाकीकडे पाहतोय 5-10 मिनिटात तुम्हाला उरकवलं जातंय रे. काय कळणार आहे तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये 5-10 मिनिटामध्ये? आणि आज एएफओ असेल, पीओ असेल, ह्यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला महत्व आहे. बरेच जण म्हणते इंटरव्ह्यू काय नसतो सर, देऊ शकतो मी. की जे जे मागच्या 2 वर्षामध्ये इंटरव्ह्यूमुळे फेल झालेले असतील त्यांना फक्त एकदा अनुभव विचारा की इंटरव्ह्यूमुळे सिलेक्शन होऊ शकतं का. 100% होऊ शकतं, पण त्याच्यासाठी मग तसे प्रिपेअर असले पाहिजे. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतील त्या फक्त लक्षात ठेवा. प्रश्न आहेत, खूप सारे प्रश्न आहेत पा माझ्याकडे, परंतु हे सगळे प्रश्न आहेत ड्रेस एंट्री वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी हे तुमचे कॉमन प्रश्न आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं विचारल. आपण हे आयबीपीएस एएफओ पीओ ची तर बॅच आहेच, पण आयबीपीएस एएफओ ची पण बॅच घेऊन येत आहे पा, इंटरव्ह्यूची बॅच. परंतु येत असताना कृपया जे पॉइंट सांगितले त्याच्यावरती थोडंसं काम करून यायचं. कारण असंच जर तुम्ही जर आलं तर प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, आम्हाला प्रश्नच विचारता येत नाही, आम्हाला त्या प्रश्नाला फाटेच फोडता येत नाही. फक्त येस नो वर जर इंटरव्ह्यू चालला तर तिथं इंटरव्ह्यू झाल्यासारखं वाटत नाही. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, 40-40 मिनिटं आपला इथं इंटरव्ह्यू चालतो, असा टाइमपास इंटरव्ह्यू होत नाही. तुम्हाला सगळ्या बाजूनी तिथं तयारी केली जाते. तुम्हाला एक जरी मॉक जर दिला तुम्हाला एक थोडासा असं तरी वाटेल की नाही यार मी खरंच मॉक दिलाय. ही गोष्ट तुम्हाला अनुभवली. आणि दुसरं, कोणी मॉक कोणी घेऊ द्या,
कोणी घेऊ द्या, आम्ही घेऊ द्या, दुसऱ्याने घेऊ द्या, पण प्रॉब्लेम काय असतो त्या मॉक मधले जसेच तसे क्वेश्चन्स येतील असं पण नसतं. मॉक इंटरव्ह्यूचा जो कन्सेप्ट आहे तो याच्यासाठी असतो बाळांनो, की त्या मॉक इंटरव्ह्यूने तुम्ही प्रिपेअर होतात. तुम्हाला एवढं कळतं की नेमकी इंटरव्ह्यू दिला कसा पाहिजे, ह्या गोष्टीसाठी मॉक असतो. मॉक ह्या ऍक्च्युअल जसाचे तसाच तिथं कॉपी पेस्ट व्हावा, ह्या जर अपेक्षेने तुम्ही येत असाल तर कृपया ती अपेक्षा ठेवू नका. कारण ही परिस्थिती आहे. कारण प्रत्येकाला वाटतं की सर मॉक घेतला, मी मॉक घेतल्यानंतर सर मग मी प्रिपेअर झालो, पण जसेच तसे प्रश्न नाही आले, जसेच तसे प्रश्न येणारच नाही. कारण तुम्ही हे ठरवू शकत नाही की मी काय प्रश्न विचारणार आहेत, पॅनल काय प्रश्न विचारणार हे तुम्ही ठरवू शकत नाही. हे त्याच्यामुळं मॉक जे असतात ते फक्त प्रिपरेशनसाठी असतात. मॉक मध्ये ऍक्च्युअल जसेचे तसे क्वेश्चन्स पण मी एवढी गॅरंटी देऊ शकतो, जे काय मी पॉइंट्स आता एक्सप्लेन केलेले आहेत त्याच्या भोवतीच तुमचा इंटरव्ह्यू फिरेल, एवढी मी गॅरंटी देऊ शकतो. त्याच्या भोवतीच, त्या पॉइंटच्या भोवतीच जाणार आहे तुमचा. 50 ते 60 इंटरव्ह्यू टक्के त्या पॉइंटच्या भोवती फिरणार आहे. दुसरीकडे इंटरव्ह्यू जाण्याची शक्यता खूप कमी असते. पण त्याच्यानुसार जे प्रश्न तिथं फाटे फुटले जातील ते प्रश्न त्यांच्या मनानुसार असतात. म्हणून तुम्ही हे प्रिडिक्ट करू शकत नाही की नेमकी सर मला हेच प्रश्न विचारावं तेच विचारावं. ठीक आहे, तर ही बॅच आहे ही बॅच आता लॉन्च करतो. इंटरव्ह्यूच्या बाबतीत अजून 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ते म्हणजेच पहिलं की तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला येताल त्यावेळेस इंटरव्ह्यूला येत असताना कृपया प्रॉपर ड्रेस, त्याच्यानंतर तुमचं जे काही ऍप्लिकेशन फॉर्म असेल तो, कारण ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्ही जे प्रेफरन्स टाकलेला असतो त्याच्यावरही कधी कधी प्रश्न विचारलेला आहे, तर त्याच्यावर प्रश्न आम्हाला विचारता येईल त्याच्यामुळे ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा असला पाहिजे. दुसरं महत्वाचे प्रॉपर ड्रेस तिथं असला पाहिजे. नाही तर येऊन बसायचं म्हणून बसायचं असे इंटरव्ह्यू आम्ही कधी घेत नाहीत आणि घेणार पण नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरं, इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये अजून 2-3 गोष्टी लक्षात तुम्हाला ठेवायच्या आहेत. इंटरव्ह्यू कधीच स्वतः प्रिडिक्ट करू नका, कधीच नका करू. प्रिडिक्ट करायचंच नाही. मला काय विचारतील मग काय होईल, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू मध्ये होतं काय माहितीये का, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर समजा एखादा आयोगाचा पेपर असेल, मग ते युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, कोणी असेल, तुम्हाला माहिती की 98 नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्याचं उत्तर हे आहे. ते म्हणले की हे त्यांनी सांगितलं होतं 4 नंबरचं उत्तर, पण तुम्हाला वाटतंय 3 नंबरचं उत्तर. तुम्ही काय केलं, कंप्लेंट केली. ते म्हटले की आम्ही कॉम्पिटेटिव्हचं बुक्स मानत नाही, आम्ही जे बुक्स मानतो ते रेफरन्स बुक मानतो, जे ऑथेंटिक बुक्स असेल ते मानतो. आणि त्या ऑथेंटिक बुक्स त्यांनी जे सांगितलेले असतील त्याच्यामधलं सुद्धा उत्तर 3च आहे, 3च आहे. तर तुमचं जे उत्तर असेल ते बरोबर धरलं जाईल, बरोबर धरलं जाईल. ते त्यांची चूक ऍक्सेप्ट करतील की 4 नंबरचं नाही 3 नंबरचं, विथ प्रूफ तुमच्याकडे आहे की 3 नंबरचं उत्तर तुमच्याकडे आहे. हे तुम्ही तुम्ही आयोगाला करू शकता. आयबीपीएसला पण, आयबीपीएस तसं देत नाही, परंतु आयबीपीएसला पण तुम्ही हे कोर्टात खेचू वगैरे शकतात. पण इंटरव्ह्यूला तसं जमत नाही बाळांनो. का? इंटरव्ह्यूला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत? सर मी तर सगळ्या, जे म्हणणं असतं ना तुमचं, मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले तरी सुद्धा मला 11 ते 12च मार्क दिलेत. हे असं का होतं? असं होतं तुमचे एक्सप्रेशन आणि कॉन्फिडन्स. तुम्ही म्हणला सर मी त्याच्यावरती आरटीआय दाखल करतो, मी त्याच्यावरती पॅनलवरती हे काम करतो, जमत नाही. तुम्ही भले उत्तर दिलेलं असेल, तो म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा, तुम्ही म्हणता सीसीटीव्ही कॅमेरे चेक कर लावलेले असतील तर मी त्याच्यात उत्तर दिले का नाही ते पहा. जरी पाहिले तर तो पॅनल मेंबर म्हणून सर याने मला उत्तर दिलं, पण हे उत्तर जे असेल याच्यामधले एक्सप्रेशन, हावभाव, याचा कॉन्फिडन्स मला आवडला नाही, मी माझ्या हिशोबाने त्याला जे काही मार्क्स असतील ते दिलेले आहेत. म्हणून जे काय इंटरव्ह्यू असेल त्या इंटरव्ह्यू मध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकत नाही. त्यांना जे करायचं ते काम तिथं करू शकतात. म्हणून सांगतो की इंटरव्ह्यू प्रिडिक्ट नका करू. त्या इंटरव्ह्यू मध्ये एक गोष्ट ही लक्षात ठेवायची, त्यांना जे प्रश्न ते विचारतील, आपल्याला फक्त उत्तर जे अंदाज असेल ते आपल्याला करून जायचंय. इथून पाठीमागचे कसे झाले आणि त्याच्यानंतर इथून पुढे कशा प्रकारे प्रश्न ह्याची आपण तयारी करून घेणार मॉक मध्ये त्याच्यामुळे या गोष्टीमुळे तुम्ही तिथं काहीच करू शकत नाही. दुसरं, 3 गोष्टीला सावध राहायचं इंटरव्ह्यू मध्ये.
एक धर्म, दुसरं जात आणि तिसरं पॉलिटिक्स, राजकारण. तुम्हाला माझी जात माहित नाही, तुम्हाला माझी जात माहिती का? नाही माहिती. तुम्हाला माझा धर्म माहिती का? नाही माहिती. पॅनल मधला कोण काय या धर्माचा आहे, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या पार्टीचा आहे माहिती का? तुम्हाला ते इथं घेऊन जायचा प्रयत्न करतील, पण इथं न्यूट्रल भूमिका ठेवा. जर तुम्ही वन साइड जर केलं, सर मी याच्या बाजूचा आहे, सर मी त्याच्या बाजूचा आहे, आणि मी जर त्यांच्या विरोधातला जर पॅनल मधला असेल, त्याचाही परिणाम तुम्हाला तुमच्या मार्कावरती दिसू शकतो. म्हणून हे ज्या गोष्टी असतील यालापासून थोडस बचके राहणार. ठीक आहे, थोडस सावध राहायचं. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जास्त पडायचं नाही, एक न्यूट्रल भूमिका ठेवायची. न्यूट्रल. तुम्ही म्हटले सर की ह्यात राजकारण तुम्हाला वाटतं का गव्हर्नमेंटचे काय? त्यांना सांगा गव्हर्नमेंटचे काही निर्णय चांगले आहेत, गव्हर्नमेंटचे काही निर्णय थोडेसे प्रॉब्लेमॅटिक पण आहेत. ह्या गोष्टी आपण बोला. मग ते म्हणतील सर तुम्ही वोटिंग करता की नाही करता? करतो ना सर, वोटिंग करता. तुम्ही जर इथं नाही म्हटले तर प्रॉब्लेम काय होईल? तुम्ही एज्युकेट असून सुद्धा, शिकलेले असून सुद्धा तुम्ही मतदान करत नाही, हा तुमचा निगेटिव्ह पॉइंट होईल. दुसरं काय होईल? तुम्ही कोणत्या पार्टीला मतदान सांगू नका, गुप्त अधिकार आहे. सर मी ते सांगू शकत नाही, परंतु मी मतदान करतो आणि जो माणूस मला शिकलेला, जो काम करण्यासारखा माणूस असेल त्याला मी वोट करतो, परंतु मी कोणाला वोट करतो हे इथं सांगू शकत नाही, कारण हा माझा गुप्त अधिकार आहे. हे पोलाइटली त्यांना सांगा, म्हणजेच तुम्हाला त्यांना हे पण कळेल की नाही यार खरंच हा माणूस शिकलेला आहे. नाही तर तुम्ही म्हणता सर मी बीजेपीला केलंय, काय म्हणते मी काँग्रेसला केलंय. याच्यावरून जर समजा तुम्ही तसं म्हणले, मी जर समजा काँग्रेसचा आणि तुम्ही बीजेपी, मी काँग्रेसचा असेल, किंवा तुम्ही काँग्रेस सांगितलं मी बीजेपीचा असेल, काय प्रॉब्लेम? तुम्हाला तिथं डायरेक्ट मार्क कमी पण करू शकतात ते. म्हणून ह्या तिन्ही गोष्टीमध्ये थोडस सावध राहायचं, न्यूट्रल उत्तर देण्याचं ट्राय करायचं. ठीक. तर ह्या अशा प्रकारे इथं इंटरव्ह्यू मध्ये काळजी घेतली पाहिजे. अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या बोलण्यासाठी आपल्याला दिवस पण पुरणार नाही इंटरव्ह्यू मध्ये. ठीक आहे. म्हणून तर ही जी बॅच असेल ही बॅच आपण घेऊन येतोय पण ह्या बॅच मध्ये थोडीशी आम्ही फी ठेवलेली, कारण आम्ही ज्या पीओला ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतोय, प्रॉपर आम्हाला वेळ देता येतोय, जे पेड मुलं असतील त्यांना. तर ही जी बॅच असेल पेड असेल ह्याची फी मी डायरेक्ट कमी केली. पीओची फी मी 1000 ठेवली होती. याची जी फी असेल ही 500 रुपये प्लस जीएसटी अशी ही फी असेल 500 रुपये प्लस जीएसटी फक्त फी असेल इंटरव्ह्यूची. मी कमी याच्यासाठी केली कारण एएफओ चे स्टुडंट आहेत म्हणून मी कमी केली, कारण जर पीओची फी पाहिली तर 1000 रुपये प्लस जीएसटी तर ही फी कमी केलेली आहे दुसरं, या फी मध्ये तुम्हाला काय काय भेटेल त्याच्यामध्ये 2 मॉक कंपल्सरी, ऑफलाईन ऑनलाईन, तुम्ही ज्या मोड मध्ये पाहिजे असेल त्याच्यामध्ये. ऑफलाईन ऑनलाईन तुमचे इंटरव्ह्यू होतील आणि त्याच्यानंतर तुमचे जे की लेक्चर्स असतील 4 ते 5 लेक्चर्स, तर ते लेक्चर्स तिथं होऊन जातील. ठीक. तर हे 5-6 लेक्चर तुमचे आणि त्याच्यानंतर तुमचे 2 मॉक तिथं होऊन जातील. याच्यामध्ये सुहास सर असतील, मी असेल, आम्ही दोघं पण याच्यामध्ये असतो. सुहास सरला जवळपास 9 वर्षाचा ऍज अ मॅनेजर म्हणून काम करण्याचा एक्सपिरियन्स आहे. मी माहिती असेल की तिन्ही बँकेत काम केलेलं आहे, पीएसबी, युबीआय, सीबीआय ह्याच्यामध्ये ऍज अ एफ म्हणून काम केलेलं आहे. तर याच्यामध्ये दोघांनाही बँकेतला एक्सपिरियन्स आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात हे पण अंदाज आहे. तर तुम्ही इथं बिंदास बॅच खरेदी करू शकता. शक्यतो ऑफलाईनला येण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन पेक्षा, कारण ऑफलाईनला आल्यानंतर तुम्ही आमच्या समोर असतात, तुमच्या बॉडी लँग्वेज नुसार आम्हाला प्रश्न विचारता येतात, तुमचे हावभाव कळतात. कारण मोबाईलमध्ये तुम्ही कशी एंट्री करताय, काय करताय याचं काही आम्हाला समजत नाही, म्हणून तिथं थोडेसे रिस्ट्रिक्शन लागतात. एक 2-4 दिवसासाठी तरी संभाजीनगरला तुम्ही येऊन गेलं पाहिजे, कारण तुम्ही इथं आल्यानंतर तुमचा तेवढा चांगल्या पद्धतीने आम्हाला सुद्धा तुम्हाला तिथं टाइम देता येतो ठीक आहे. तर हे होतं तुमच्या बॅच बद्दल आणि थोडंसं इंटरव्ह्यू बद्दल माहिती. तर इथं तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या पहिल्या प्रिपेअर करून या आणि त्याच्यानंतर मॉकले. बॅच खरेदी करण्यासाठी काय करावं लागेल? संकल्प एज्युकेशनचं जे संकल्प 247 ऍप आहे, त्या ऍप वरती तुम्हाला जाऊन तिथं बॅच खरेदी करायची आहे. ती बॅच तुम्हाला ते आपले जे ऍप आहे त्याच्यावरती दिसल आणि त्याच्यानंतर जर प्रॉब्लेम आलाच, हे नंबर दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला आमचा नंबर पाहिजे असेल तर माझाही नंबर तुम्हाला देऊन टाकतो. तर माझा नंबर आहे 707172 6665. हा माझा नंबर आहे. या नंबरवरती जर काही प्रॉब्लेम आला इंटरव्ह्यूची बॅच वगैरे खरेदी करताना
त्यावेळेस मलाही कॉल करा आणि टेक्निकल टीमचा जो नंबर असेल ते मी ग्रुपवरती टाकून देईन. ग्रुप बनवणं, कारण याच्यामध्ये पेड ग्रुप जो असेल हा वेगळा असेल. पहा, पेडवाल्यांचा ग्रुप हा वेगळा असेल. ते व्हॉट्सअप ज्यावेळेस तुम्ही बॅच खरेदी करतात त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पडेल, त्या ग्रुपला जॉईन व्हा. त्याच्यामध्ये तुमचे जे काही लेक्चर्स वगैरे जे असेल त्याच्याविषयी अपडेट जे असेल ते पेड ग्रुपलाच पडेल. पहा, ठीक आहे. तर आपण इथं थांबूया आता. खूप मोठं लेक्चर झालेलं आहे. व्यवस्थित लेक्चर हे पहा आणि जे इंटरव्ह्यूला गेले त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा. याचं कारण खूप छोट्या छोट्या चुका होतात जेणेकरून मग डायरेक्ट पोस्ट गमवावी लागते. त्याच्यामुळे जे इंटरव्ह्यूला गेले ते इंटरव्ह्यू वाले मुलं जे असतील त्यांच्यापर्यंत हे लेक्चर पोहोचवा. त्यांना कळू द्या की नेमके इंटरव्ह्यू कशा पद्धतीचे असतात. पहा, ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.